करूया मंगलाचरणाने. गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संजम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्यती, पाना सन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसवे, गहना दियेन भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्गतीचा चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आमची संज्ञी मार्गणा आता सुरू आहे. संज्ञी मार्गणेमध्ये आम्ही बघितलं संज्ञी आणि असंज्ञी दृष्टीने कथन करायचं आहे. संज्ञी जीव चारही गतीमधील जीव संज्ञी असतात. केवळ एक तिर्यंच गतीमध्येच संज्ञी असंज्ञीपणा घटित होतो. नंतर संज्ञी जीवांच्या बाबत संज्ञी म्हटल्यानंतर तो पंचेंद्रियच असणार आहे हे नियम आहे आणि तो जीव 1 ते 12 गुणस्थान पर्यंत जाऊ शकतो. अर्थात मनुष्य आयुच्या दृष्टीतूनच 12 गुणस्थान पर्यंत संभवनीय आहे. 1 ते 5 म्हटलं तर यामध्ये तिर्यंच्या आयुपर्यंत संभव आहे. परंतु देवगती आणि नरकगतीच्या अपेक्षेने संज्ञी जीव असेल तरीही त्याचं गुणस्थान 1 ते 4 एवढंच राहणार आहे. त्याच्या पुढे तो जाऊ शकणार नाही. अशा तऱ्हेने आपण हे विवरण बघितलं आणि कषायांची विवेचना करत असताना 25 कषायवाला 24 कषायवाला या दृष्टिकोनातूनही आपण जीवाचं स्वरूप आणि स्वामी मुख्य म्हणजे स्वामी कोण आहे हे पण आम्ही बघितलं आणि पुढे सांगितलं की 13 कषायांपासून जो जीव राहील तो फक्त मनुष्यच राहील. म्हणजे गुणस्थानवरती 6व्या पासून 8व्या पर्यंत म्हणजे 6च्या पुढचा हा मनुष्यच जीव त्या ठिकाणी असणार आहे. नंतर दुसऱ्या गुणस्थानापासून जीव नियम आणि काय असणार आहे तर तो भव्यच असणार आहे. नंतर मनोबल प्राण नाही असे पण जीव असू शकणार आहे जे लब्ध अपर्याप्तक अवस्थेत आहे किंवा ज्यांना निवृत्त अपर्याप्तक दशा आहे त्यांना संज्ञीपणा आहे पण ते मनोबल प्राण त्यांना नाही अशी ही अवस्था असणार आहे. आणि तो परत आपण काल प्रश्न बघितला होता की संज्ञा नाही आणि संज्ञा परत सुरू होतात तर उपशम श्रेणी आरोहण करणारा जो जीव आहे हा 11व्या गुणस्थानात पोचला की संज्ञातीत पण होणार आहे. आणि जर तो क्रमाने खाली आला तर त्याला क्रमाने परिग्रह संज्ञापासून आहार संज्ञापर्यंत संज्ञा सुरू राहील. आणि जर त्याच्यात कालक्षया भवक्षयानी जर त्याचं मरण झालं म्हणजे आयु समाप्त झाली आणि 11व्या गुणस्थानात त्याचा आयुक्षय झाला तर तो 4थ्या मध्ये येईल आणि 4ही संज्ञा युगपत सुरू होतील. आणि या दृष्टीने आपण कालक्षय आणि भवक्षय या कल्पना समजून घेतलेल्या होत्या की भवक्षयामध्ये त्या व्यक्तीला 11व्या गुणस्थानात त्याचं जर मरण झालं असेल तर त्याला आयुबंध श्रेणी आरोहण करण्याच्या पूर्वीच झालेला असतो. कालक्षयाने जो मरेल त्याचा नियम वेगळा आहे. तो क्रमाने खाली येणार आहे कारण त्याला आयुबंध झाला नाही आणि श्रेणीमध्ये आयुबंध होत नाही म्हणून त्याचं तिथे आता मरण पण शक्य नाही. 6व्या पर्यंत खाली येईपर्यंत त्याला आयुबंध होणार नाही. भवक्षयाच्या बाबतीतही बघितलं की तो शेवटच्या मुहूर्तामध्ये जर श्रेणी आरोहण करत असेल
तर त्याला भवक्षयाचा प्रसंग येईल. अन्यथा भवक्षय त्याचा पण होऊ शकणार नाही. खाली उतरल्यावर मग परत त्याची आयु संपेल. इथपर्यंतच काल प्रकरण आपण बघितलं आणि आज आता प्रश्न 6वा बघायचा आहे की संज्ञी जीवों के कषायातीत अवस्था में आश्रव के कितने प्रत्यय होते हैं. कषायातीत अवस्था झाली तर त्याला आश्रवाचे किती प्रत्यय राहील हा प्रश्न आहे. यामध्ये आम्हाला 11व्या आणि 12व्या गुणस्थांवरती जीव घ्यायचा आहे, कारण कषायातीत अवस्था त्याच ठिकाणी आहे. म्हणून ह्या जीवांना 11 किंवा 12 गुणस्थानात प्रत्यय किती राहतील? 4 आणि 4 8 आश्रवाचे 4 4 आणि 4 मनयोग असतील, आठवण्यांनी 4 वचनयोग असतील आणि संयोग औदारिक कायोग. औदारिक कायोग 9 प्रत्यय त्यांना राहतील. नंतर संज्ञी जीवों के कौन सी गती संबंधी जातियां होती है. जाती किती राहील त्यांची? तर 4 गती संबंधी. संज्ञी पंचेंद्रियाच्या जाती 4 गती संबंधी राहतील आणि म्हणून त्या सगळ्या गतींच्या जाती घेतलेल्या आहेत. अशा तऱ्हेने हे संज्ञीपणाची व्याप्ती संपली. आता असंज्ञी संबंधीचा चार्ट आपल्याला लावायचा आहे. यावर कुणाला काही प्रश्न आहे का? ठीक आहे. असंज्ञी, आता असंज्ञी जीव हे फक्त तिर्यंच गतीतले जीव असंज्ञी असू शकतात आणि जे असंज्ञी आहे, मन रहित आहे, त्यांना कधीही सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकत नाही त्यापर्यंत, असंज्ञी असेपर्यंत. कारण पहिली अट आपली सम्यक्त्वा संबंधीची ही आहे की तो जीव संज्ञी पाहिजे, तरच त्याला सम्यक्त्वाची प्राप्ती होऊ शकते. म्हणजे असंज्ञी जीवांना एका दृष्टीने पाहिलं तर सम्यक्त्वाची प्राप्ती होत नाही, म्हणून त्यांचं मिथ्यात्वच गुणस्थान असतं. परंतु सासादन मध्ये मेलेला जीव हा त्या ठिकाणी असंज्ञीपणाला प्राप्त होतो. म्हणजे तो एकेंद्रियापासून असंज्ञीपर्यंत बनू शकतो आणि या दृष्टीतून गुणस्थानाचा क्रम आम्हाला पहिलं आणि दुसरं असं 2 गुणस्थान असंज्ञी अवस्थेत घटित करायचं. तिसऱ्या गुणस्थानात मरणच नाही, त्यामुळे तिसरं गुणस्थान व्हायचा प्रश्नच नाही आहे. आणि उपशम क्षायिक किंवा क्षायोक्षमिक सम्यक्त्व हे राहू शकत नाही आणि म्हणून असंज्ञी जीवांना तोही भेद त्या ठिकाणी असणार नाही. गती किती राहील? एकच राहील. एकच आहे. इंद्रिय किती राहतील? एकेंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत. पंचेंद्रियापर्यंत राहतील. काय किती राहतील? षटकायिक. षटकायिक म्हणजे 5 स्थावरकायिक आणि 1 रसकायिक. योग किती राहतील? 1 वचनयोग आणि 3 कायोग राहू शकतील. 3 कायोग. कोणते 3 कायोग? एक औदारिक मिश्र आणि कारमान. आणि वचनयोग कोणता राहील? अनुभय वचनयोग. अनुभय वचनयोगच राहील, कारण भाषा ते बोलू शकत नाही. म्हणून जरी ती काही त्यांना वचनबल आहे असं म्हटलं तरी देखील सत्य असत्य किंवा उभय नाही, अनुभय वचनयोगच त्या ठिकाणी राहील. वेद तिन्ही पण राहतील. तिन्ही पण राहतील. कशाय? 25 आहेत. ज्ञान 2च राहील, कुमती आणि कुश्रुत. 2च आहे, कुमती आणि कुश्रुत. संयम असंयम आहे. दर्शन चक्षु 2. चक्षु आणि अचक्षु दर्शन. लेशा 4 पण 4 लेशा राहतील. कृष्ण, नील, कापोत आणि पीत. पद्म आणि शुक्ल लेशा असंज्ञी जीवांना होत नाही. भव्य दोन्ही असतील, भव्य अभव्य दोन्ही आहे. सम्यक्त्व मिथ्यात्व आणि सासादन 2 राहील ना. आता 2 मिथ्यात्व आणि सासादन 2. म्हणजे सासादन दुसऱ्या गुणस्थानात ज्या जीवांचं मरण होईल त्या जीवाच्या अपेक्षेने अपर्याप्तक अवस्थेत आहे. फक्त पर्याप्तक अवस्थेत तर तो
मिथ्या दृष्टीच मिथ्याची होतो. हा, पण अपर्याप्तक अवस्थेत आहे. संज्ञी संज्ञी म्हणजे असंज्ञी जाईल, स्वकीय. असंज्ञीच आहे, स्वकीय. आहार दोन्ही असतील, आहारक अनाहारक. आहारक अनाहारक दोन्ही आहे. गुणस्थान पहिलं आणि दुसरं दोन. पहिलं आणि दुसरं. जीव समास जीव समास पूर्ण नाही राहणार. संज्ञी पंचेंद्रियाचे नाही फक्त राहणार, हा ते 18 हा राहतील. बाकी राहतील. म्हणजे 18 जीव समास आहे, संज्ञी पंचेंद्रियत्व काढून. पर्याप्ती मला पर्याप्ती नाही आहे इथे. म्हण पर्याप्ती नाही राहणार, म्हणजे 5 पर्याप्ती आहे. प्राण प्राणही आता मनोबल कमी झालं म्हणजे 9. 9 प्राण राहतील. संज्ञा 4 राहतील. 4ही राहतील. उपयोग 4. 2 दर्शनोपयोग, 2 ज्ञानोपयोग. ज्ञानोपयोग. ध्यान 4 आणि 4 8. अर्थ आणि रौद्र 8. 8 ध्यान. आश्रव आश्रवामध्ये आता इथे मनाची अविरती कमी होईल. एक एक मनासंबंधी, अविरती, मनासंबंधीची अविरती कमी होईल. मिथ्यात्व राहीलच. 25 4च योगात कषाय म्हणजे राहील 11 योग कमी आणि झाले. 4 योग. 11 योग म्हणजे कमी झाले. किती राहिले? 11 म्हणजे योग 12 कमी कमी झाले, झाले. 45. म्हणजे 45 आश्रवाचे प्रत्यय राहतील. जाती 62 लाख तिर्यंच गती संबंधीची आणि कुल 134 लाख करोड कुल त्या ठिकाणी राहतील. आणि भाव आता औपश्चमिक भाव नसणारच आहे. नाही राहणार. क्षायिक क्षायिक पण भाव नाही. क्षायिक नाहीये. भाव पण नाही. क्षायक्षमिक भाव 2 कुज्ञान, 2 दर्शन, लब्धी नाही असतात ते. बस 5 लब्धी, 2 दर्शन आणि 2 ज्ञान. 9 प्रकारचा क्षायक्षमिक भाव राहील. 9 प्रकारचा. औदयिक मध्ये 1 गती, 4 कषाय, 3 लिंग, मिथ्या दर्शन, औदायिक अज्ञान, लेष्या, असिद्धत्व आणि असंयम सगळेच राहतील. असंयम म्हणजे फक्त गतीमधले 3 गती कमी झाल्या. बाकी सगळे भाव राहतील. आणि पारिणामिक मध्ये देखील 3ही भाव राहतील. 3ही भव्य, अभव्य आणि जीवत्व. प्रश्न आता पाहू. एकेंद्रिय आदि असंज्ञी जीवों के मन के बिना श्रुत ज्ञान कैसे उत्पन्न हो सकता है. कारण श्रुतम अनिंद्रियस्य हा विषय सांगितलेला आहे. श्रुताचा विषय अनिंद्रिय आहे बा. आणि आता एकेंद्रिय जीव आहे, त्यांना तर मनच नाही आहे. आता मनाशिवाय त्यांचं श्रुतज्ञान कसं काय म्हटल्या जाते, की त्यांना एकमती ज्ञानच आहे असं म्हणायचं. उत्तर देतात कि नहीं, क्योंकि मन के बिना भी वनस्पति कायिक जीवों के हित में प्रवृत्ति और अहित से निवृत्ति देखी जाती है. कोणताही जीव जो शरीरधारी आहे, जन्मजन्मी घेतलेला आहे, त्याचं स्वतःच्या शरीराचं रक्षण करण्याची तर क्रिया त्याच्याकडून सहज रीतीने घडते आहे, मनाच्या शिवायही घडते आहे. आणि हे श्रुतज्ञान सगळ्याच जीवांना त्या ठिकाणी असतच असतं. इसीलिए मन सहित जीवों के ही श्रुत ज्ञान मानने में उनमें अनेकांत दोष आता है. म्हणून हे त्या ठिकाणी आम्हाला मानता येत नाही की मन सहित श्रुत ज्ञान होतं. असं जर आम्ही म्हणू तर त्या ठिकाणी अनेकांतात्मक असा दोष, व्यभिचारी दोष ज्याला म्हणतात, तसा दोष त्या ठिकाणी येतो. ऐसा भी नहीं कहना चाहिए कि एकेंद्रियों के श्रोत्र इंद्रिया का अभाव होने से शब्द का ज्ञान नहीं हो सकता. शब्द ज्ञान के अभाव में शब्द के विषयभूत अर्थ का भी ज्ञान नहीं होता है, क्योंकि वह कोई नियम नहीं है कि शब्द से निमित्त से होने वाले पदार्थ के ज्ञान को ही श्रुत कहते हैं. श्रुताचे पुढे 2 भेद केलेले आहे, अक्षरात्मक आणि
अनक्षरात्मक. अक्षर ऐकून जे ज्ञान होतं ते पण आहे आणि अनक्षरात्मक श्रुतज्ञान पण म्हटल्या जातं. म्हणजे अक्षरांशिवाय म्हणजे शब्दांशिवाय सुद्धा त्या जीवांना मतिज्ञानाने जाणलेल्या पदार्थाविषयी थोडंफार प्रमाणामध्ये अधिक जाणणं संभवू शकतं आणि तेच आहे श्रुतज्ञान. त्या ठिकाणी गरज नाही की श्रोत्र इंद्रियांनी होणारं शब्दजच असं ज्ञान पाहिजे. किंतु कुश्रुत ज्ञान मग काय? कुश्रुत ज्ञान काय असतं जे आता आपण लावतो तेच घ्यायचं ना. काय? कुश्रुतज्ञान तेच लावायचं की ज्या वेळेला श्रुतज्ञानावरण कर्माचा क्षयक्षम आहे त्यांना पण आहे, एकेंद्रिय जीवांना. आणि एकेंद्रिय जीवांना त्या स्पर्शनेंद्रियांनी होणारं मतिज्ञान आहे. हे जघन्य मतिज्ञान. काही जीवांचं जघन्य म्हणजे निगोदी जीवांचं जघन्य लावायचं आणि त्याच जीवांचं जे श्रुतज्ञान आहे की जे अक्षराच्या अनंताव्या भागा एवढं असतं त्यांना ते ज्ञान जघन्य. तर ते त्या ठिकाणी त्यांना तेवढं श्रुतज्ञान पण असतेच असते त्या इंद्रियांनी होणारं. मतिज्ञानाने जाणलं म्हणजे स्पर्शेंद्रियांनी जाणलं हे झालं स्पर्शज मतिज्ञान आणि त्यावर लगेचच त्यांना श्रुतज्ञानाची पण प्राप्ती होते. म्हणून आवश्यक नाही की मनाने सगळं ज्ञान झालं पाहिजे. बरचसं ज्ञान आम्हाला त्या त्या इंद्रियाच्या माध्यमातूनही आम्ही विशेष रीतीने जाणतो. जसं एक काही जीव असे असतात की त्यांना दूरवरची पण चाहूल लागते आणि ते बरोबर आपलं प्रोटेक्शन करून घेतात. वाळूमध्ये राहिलेले जीव काही वाळूचा खूप लांबपर्यंतचा आवाज देखील ते स्पर्शनेंद्रियाच्या रसनेंद्रियाच्या म्हणजे द्विनेंद्रिय जीव कॅच करू शकतात आणि आपल्याला आता इथे काहीतरी भीती आहे हे पण जाणू शकतात. हे त्यांचं श्रुतज्ञान आहे. म्हणून शब्द से भिन्न रूपाधिक लिंग से भी जो लिंगी का ज्ञान होता है उसे भी श्रुत ज्ञान कहते हैं. म्हणजे स्पर्शानी शब्दानीच होणारं ज्ञान नाही तर बाकीच्याही पण आता यांना तर फक्त स्पर्शच आहे, शब्द तर नाहीच आहे त्यांना आणि रूपाचंही ज्ञान त्यांना होऊ शकत नाही, गंधाचंही ज्ञान त्यांना होऊ शकत नाही, रसाचंही एकेंद्रिय जीवांना ज्ञान होणार नाही. पण तरी देखील स्पर्शनेंद्रियाच्या माध्यमातून त्यांचं ते ज्ञान थोडं अधिक जाणणं हे श्रुत ज्ञानामध्ये गर्भित आहे. आता प्रश्न या ठिकाणी मी विचारते आहे की जघन्य श्रुतज्ञान हे कोणत्या जीवाला असतं? जघन्य किती असते ते मी आता सांगितलं. जघन्य श्रुतज्ञान किती असतं की अक्षराच्या अनंताव्या भाग एवढं ज्ञान श्रुतज्ञान त्यांना असतं. त्याचे स्वामी कोण आहे ते कुणाला असतं? जघन्य, मती आणि श्रुतज्ञान निगोदी जीवाला असतं. कोणत्या निगोदी जीवाला असतं विशेष काही सांगता येईल? नाही. निगोदी जीव दोन प्रकारचे आहे. एक तर पर्याप्तक आहे आणि एक लब्ध पर्याप्तक आहे ना. तर लब्ध पर्याप्तक जीवांना हे ज्ञान असणार आहे, जघन्य ज्ञान. आणि थोडं आणखी विशेष पाहायचं असेल तर जीवकांमध्ये त्यांनी सांगितलं की जो हे निगोदीचे 6012 क्षुद्रभव धारण करतो म्हणजे लगातार करून त्याचे जघन्य तितके क्षुद्रभव आहे. किती? 6012. तेवढे धारण करून शेवटचा जो 12वा म्हणजे 6012वा भव आहे त्या भवामध्ये 3 मोडे सहित जन्म घेतो. त्यामध्ये पहिल्या मोडा घेत असताना त्यांचं जे म्हणजे जन्म झालाय, आता मोडा घेणं याचा अर्थ जन्म झालेला आहे. तर पहिल्या समयामध्ये त्यांचं जे ज्ञान असतं हे जघन्य मती श्रुत ज्ञान आणि अचक्षु दर्शन आहे. नुसतं हे नाही, प्रक्रिया लक्षात घ्या. आता क्षुद्र भवांचं वर्णन करताना लब्ध पर्याप्त जीवाचे एकेंद्रिय निगोदी जीवाचे क्षुद्रभव किती होतात? मॅक्झिमम
पहिल्यांदा हा प्रश्न पाहावा लागेल. 6012 होतात. निगोदी जीवांचे लब्ध पर्याप्तक अवस्थेमधले क्षुद्रभव 6012 हे मॅक्झिमम होऊ शकतात. यामधला कोणता जीव घ्यायचा जगण्य पाहण्यासाठी? जगण्याचा स्वामी कोण? तर जो 6012व्यांदा जन्म घेणार आहे, तो जन्म घेणार आहे. म्हणजे इतके त्याचे जन्म होऊन चुकले लगातारचे, आणि तो लास्ट जन्म आहे त्याचा उत्कृष्ट मधला 6012व्या वेळेचा. आणि असा जो जीव आहे हा लब्ध पर्याप्तक आहे, निगोदी आहे, आणि 3 मोडे घेऊन तो जन्म घेणार आहे. तर 3 मोड्यामध्ये पहिल्यांदा तर त्याला म्हणजे पहिला जो मोडा आहे हा मोडा घेत असताना त्याला जे ज्ञान असणार आहे ते जघन्य मतिज्ञान, म्हणजे स्पर्शनेंद्रियांनी होणारं म्हणजे जघन्य मतिज्ञान तिथे निवृत्त आहे. अपर्याप्तक अवस्थेत असं म्हणायचंय. नाही, आता तो 3 लब्ध मोडे म्हणजे पर्याप्तक राहील अनारक अवस्था. अनारक अवस्था विग्रह गतीतलं. विग्रह गतीमध्ये. आणि त्यालाच आता जे श्रुतज्ञान होईल ते श्रुतज्ञान, आणि त्याचं जे चक्षुदर्शन राहील, अचक्षुदर्शन राहील ते जघन्य अचक्षुदर्शन, असं या जीवाचं त्या ठिकाणी असणार आहे. हा तो जघन्यवाला जीव आहे. पण असं का केलंय? पहिला मोडा, दुसरा मोडा, मग त्याच्यामध्ये काही वाढत जाईल का ज्ञान त्यांचं? हो, किंचित वाढतं, किंचित वाढतं. म्हणजे पहिल्या समयात जे ज्ञान आहे ते पर्याय ज्ञान आहे. पर्याय नंतर ते त्याच्यामध्ये लगेचच असंख्यात भागवृद्धी, असंख्यात भागवृद्धी आदी होऊन नंतर त्यांचं ज्ञान पर्याय समास होतं. जे 20 भेद श्रुतज्ञानाचे केलेले आहे ना, त्याच्यामध्ये पहिलं श्रुतज्ञानाचा भेद आहे पर्याय ज्ञान, दुसरा आहे पर्याय समास श्रुतज्ञान असे भेद, मग अक्षर ज्ञान, मग अक्षर समास असे भेद आहे ते 20. तर त्याच्यामध्ये त्या याच्यामध्ये सगळ्यात कमी ज्ञान त्यांना त्या जीवाला असतं, आणि ते त्याचे स्वामी आहे. अतः एकेंद्रियादि असंज्ञी जीवों के मन के अभाव में भी श्रुत ज्ञान होने में कोई बाधा नहीं. मन के बिना भी जाति विशेष के कारण लिंगी विषय ज्ञान की उत्पत्ति मानने में कोई विरोध नहीं आता है. आता प्रश्न पुढचा. किन किन असंज्ञी जीवों के 3 योग ही होते हैं. 3च योग कोणत्या असंज्ञी जीवांना होईल? 3च पाहायचे आहे. 3 पाहायचे आहे म्हणजे कोणते पाहू शकतो? औदारिक विश्व आणि कर्मण आणि औदारिक असं घ्यावं आणि लागेल. औदारिक हे 3 पाहायचे आहे. हे बरोबर. मग हे कुणाला राहतील? स्थावर काही जीवांनाच राहील. कारण जरी आपण वचन म्हटलं तर परत योग वाढला, वचन योग वाढला, त्यामुळे तो लावता येणार नाही, द्विनिंद्रियापासून लावता येणार नाही. म्हणून एकेंद्रिय जीवांनाच हे 3 योग संभवू शकतात. म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि वनस्पती काही जीवांनाच 3 योग राहतील. क्या सभी असंज्ञी जीवों के तीनों वेद होते हैं? सगळ्या असंज्ञी जीवांना 3 वेद असतात का? नाही. मग बाकीचे तर सगळे नपुंसकच आहे. पंचेंद्रियांमध्ये पंचेंद्रियात गर्भच पंचेंद्रियांना. म्हणजे गर्भच असंज्ञी आणि संज्ञी दोन्ही. गर्भज जीव असंज्ञी पण आहे आणि संज्ञी पण आहे. तर गर्भज असंज्ञी पंचेंद्रियों के 3 वेद होते हैं. कारण आपण असंज्ञी मार्गणा बघतो इथे, संज्ञी आपली नाही पाहत आहे. म्हणून असंज्ञी अवस्थेत गर्भज असंज्ञी जे जीव आहे त्यांना 3 वेद असतील, आणि बाकीच्या सगळ्या जीवांना समूर्छन चतुरेंद्रियापर्यंत एक नपुंसक वेदच असणार आहे. क्या सभी असंज्ञी जीवों के सभी कषाय होती है? आता सगळी कषाय राहतील का? वेद कमी झाले तर राहणारच नाही. वेद 2 वेद कमी केले तर 2 वेद कमी केले. पण
कशायच कशाच विचारलंय ना, विचारलं. हा कशा विचारला फक्त. कशायच. हा, हम्म. म्हणून गर्भज असौनी पंचेंद्रिय जीवों के सभी कषाये होती है. कारण त्या ठिकाणी 3ही वेद आहे, म्हणून कषाये सगळी राहतील. आणि शेष एकेंद्रिय आदि चतुरेंद्रिय परंत जीवों के 23 कषाये ही होती है, क्योंकि वे जीव नपुंसक वेद वाले ही है, इसीलिए इनके स्त्री एवं पुरुष वेद रूप से कषाये नहीं बनती. और सम्मूर्छन सौदनी असौदनी पंचेंद्रियों के भी 23 कषाये होती है. असौदनी जीवों के कितने दर्शन होते हैं? 2. 2. चक्षु अचक्षु हाँ, चक्षु आणि अचक्षु दर्शन. सामान्य. सामान्य अचक्षु दर्शन सामान्य से सभी सौदनी असौदनी जीवों के होते हैं, लेकिन चक्षु दर्शन चक्षु इंद्रियों तथा असौदनी पंचेंद्रियों के ही होता है. विशेष लावला पण तर 3 इंद्रियापर्यंत आम्हाला एक अचक्षु दर्शनच लावावं लागेल. 4 इंद्रियवाल्यांपासून चक्षु दर्शन, मग असौदनी अवस्थेतही चक्षु दर्शन लावावं लागेल. क्या सभी असौदनी जीवों के पीतलेशा हो सकती है? पीतलेशा होते का सगळ्या? नहीं. सभी असौदनी जीवों के पीतलेशा नहीं हो सकती, मात्र असौदनी पंचेंद्रिय जीवों के ही पीतलेशा हो सकती है. कहा भी है कि यदि वह कापोतलेशा से मरता है तो घर्मा नामक नरक में उत्पन्न होता है, और तेजोलेशा से मरता है तो भवनवासी और व्यंतरों में उत्पन्न होता है. म्हणजे या ठिकाणी तशी तर पाहिली तर त्यांच्या अशुभच लेशा राहणार आहे, परंतु पीतलेशा कधी मांडलेली आहे? जर त्यांचं मरण त्या ठिकाणी झालं तर तो भवनवासीमध्ये जाणार असेल, व्यंतरांमध्ये जाणार असेल, तर त्या अवस्थेत त्यांच्या विग्रहगतीमध्ये देव आणि भवनवासींच्या त्या ठिकाणी त्यांना पीतलेशा मानावी लागते. म्हणजे तिर्यंच गतीतील असौदनी जीवांना तर कोणत्या लेशा आहे? अशुभ लेशाच आहे. विग्रहगतीमध्ये पर्याप्ती पूर्ण झाल्यावर नंतर म्हणावं नाही, लागेल. पर्याप्ती पूर्ण झाल्यावर नाही. पर्याप्त पूर्ण झाल्यावर पीत पद्म शुक्ल हो भवनवासीला राहते, भवनवासीत राहते पीत पद्म शुक्ल. असौदनी जीवों के त्रसकाय संबंधी कितने जीव समास होते हैं? द्विंद्रिय, तींद्रिय, चतुरेंद्रिय आणि असौदनी असौदनी पंचेंद्रिय 4 जीव समास होतात. आता प्रश्न, असौदनी जीवों की अपेक्षा सौदनी जीवों के कितने योग ज्यादा होते हैं? 11. आपण आत्ताच पाहिले यांना 4च आहेत, म्हणजे 11 त्यांना जास्त आहे. असौदनी जीवों की अपेक्षा सौदनी जीवों के कितने योग ज्यादा होते? त्यांना 4च आहे आणि यांना 15ही असू शकतात. म्हणजे इतके योग 11 योग जास्त असू शकतात. 4 मनाचे राहतील, वचनाचे 3 अनुभय सोडून, आणि कायेचे वैक्रियक, वैक्रियक मिश्र, आहारक आणि आहारक मिश्र हे वाढतील. सौदनी असौदनी जीवों के किस लेशा में भव्य अभव्य दोनों प्रकार के जीव होते हैं? काही लेशांमध्ये सौदनी असो 6 लेशा में काही प्रकारचे जीव राहतील, भव्य आणि अभव्यामध्ये, क्योंकि पहले गुणस्थान में भी 6 लेशाएं पाई जाती है. आता प्रश्न आहे कि चींटी आदि अपने प्रतिकूल भोजन पानी आदि से अपना रास्ता मोड़ती है, अतः उसे असौदनी कैसे कह सकते हैं? तिला पण समज आहे आणि मग तिला असौदनी कसं काय म्हणता येईल? उत्तर पहा.
हा, तसं पाहिलंच होतं की आपल्या हिताची प्रवृत्ती त्यांच्याही जीवनात असतेच. असते. शरीराच्या रक्षा करण्याचा भाव हा त्यांच्याही जीवनात असतो आणि बरोबर त्यांना तशा प्रकारचं विशेषता त्यांच्या ज्ञानामध्ये तशी असते. पण म्हणून सांगितलं उत्तर, प्रतिकूल सामग्रियों से अपने को बचाना मन का ही कार्य नहीं है, यह कार्य तो इंद्रियों के माध्यम से भी हो जाता है, क्योंकि इंद्रियों के इष्ट विषयों में जीव की प्रवृत्ति बिना किसी प्रयास से देखी जाती है. कारण इंद्रियांच्या इष्टवियोगामध्ये प्रवृत्ती त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि ही तशी त्याची होतेच. मन का कार्य तो हेय उपादेय को समझना, शिक्षा उपदेश को ग्रहण करना, बुलाने पर आ जाना, हित अहित को समझना आदि है. यह कार्य चीटी आदि असौज्ञ पर्यंत जीवों के नहीं देखे जाते, इसीलिए वे जीव असौज्ञ ही कहे जाते हैं. हे एका तऱ्हेने त्यांनी उत्तर दिलं आणि दुसऱ्या तऱ्हेने उत्तर देतात कि जिनेन्द्र भगवान ने एकेंद्रिय से लेकर असौज्ञ पंचेंद्रिय पर्यंत जीवों को असौज्ञ ही कहा है. इसीलिए प्रतिकूल सामग्री के मिलने पर रास्ता मोड़ लेने वाली चीटी आदि असौज्ञ भी है. हे जिनेंद्र भगवंतांनी सांगितलेलं कथन. प्रश्न, सौज्ञ असौज्ञ से रहित के आहारक मार्गणा आहे. सौज्ञ आणि असौज्ञ आहे म्हणजे 14व्या गुणस्थानातला जीव आहे. आहार कशा प्रकार करावा लागेल. 13व्या गुणारक असू शकतात. 13व्या गुणस्थानात दोन्ही असेल तर 13व्या गुणस्थानात दोन्ही आहे आणि 14व्या मध्ये तो अनाहारकच असणार आहे. 13व्या गुणस्थानात अनाहारक अवस्था किती समय असते? 3 समय असते आणि 3 समयापेक्षा अनाहारक अवस्था जास्त कुठेच राहत नाही. जन्मताना पण राहणार नाही आणि कुठेही 3 समयापेक्षा जास्त वेळ तो अनाहारक असत नाही. म्हणून इथे जे लोक पुरण आणि प्रतरचे 2 समय अशा ज्या अवस्था आहेत त्यामध्ये ते अनाहारक असतात आणि 14व्या गुणस्थानात अनाहारकच आहे. सिद्ध भगवान पण अनाहारकच आहे. सौज्ञ मार्गणा में उपयोगों का विवेचन किस प्रकार करना चाहिए? सौज्ञ मार्गणेमध्ये उपयोग कसे लावाल? सौज्ञ जीवांना उपयोग किती लावू शकतो? उपयोग म्हणजे आता दर्शनोपयोग आणि अनुपयोग. केवल ज्ञान आणि केवल दर्शन सोडून बाकी सगळं. केवल दर्शन सोडून 9-10 झाले ना. 12 उपयोग आहे की नाही एकूण? 10 झाले. म्हणून ज्ञान आणि केवल दर्शन सोडून सौज्ञींना 10 उपयोग लावावे लागतील. आता 5 उपयोग राहतील असौज्ञ जीवांना आणि सौज्ञ आणि असौज्ञी रहित जीवांना सौज्ञ आणि असौज्ञ रहित जीवांना 2च राहतील. केवळ ज्ञान केवळ दर्शन. 2 केवल ज्ञान आणि केवल दर्शन 2च राहतील. कुमति कुश्रुत तथा चक्षु अचक्षु दर्शनोपयोग सौज्ञ असौज्ञ जीवों के होते हैं. मति आदि 4 ज्ञान, विभंगावधि ज्ञान तथा दर्शन उपयोग सौज्ञ जीवों के ही होते हैं. म्हणून हे 4 ज्ञान, विभंग अवधी किंवा अवधी दर्शन हे सौज्ञ जीवन. हा प्रश्न उद्याला पाहू की नंतर उद्या पाहू. होती म्हणून स्याद्वादनय षट द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का
जड़ कर्म चेतन बंध का और कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है। नमो हरिहंतानम नमो सिद्धानम सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुणम। सर्वांना जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.